मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता अन्नपूर्णाच्या घरी वारी आलेली असते। सगळे वारकरी आता अगदी विठ्ठल नामाच्या भजनामध्ये रंगलेले आहे। राजन, बाबा हे सगळ्यांनी मात्र वारकऱ्याचा वेश परिधान केलेला आहे। आता आरती भजन सगळं काही होतं। अन्नपूर्णा आजी सगळ्यांना आरती देत असते। सरोज सुद्धा आता त्या घोळक्यामध्येच उभी आहे आणि तेवढ्यात मात्र आता कामिनी ही समोर आलेली असते। कमळी आणि निंगी सुद्धा ह्या बाजूलाच थांबलेल्या आहेत आणि त्या सरोजला शोधत असतात। त्यानंतर मात्र अन्नपूर्णा आजी राजनच्या हातामध्ये आरतीचं ताट देते आणि राजन आता काही जणांना आरती देतो आणि एका वारकरी भक्ताच्या हातामध्ये आरतीचं ताट देऊन आता ते भक्त मात्र सगळ्यांना आरती देत असतात आणि त्यानंतर ते सरोजच्या समोर येतात आणि सरोजच्या मागून कमळी मात्र आता समोर येते। कमळीला दर्शन घ्यायचं असतं। कमळी आता इकडे तिकडे गर्दीतून सावरून पुढे येत असते आणि त्याच गर्दीमध्ये मागे आता ही सरोज असते। सरोज मात्र डोक्यावर पदर वगैरे तिने घेतलेला असतो। कमळीचं काही तिच्याकडे लक्ष जात नसतं। आता कमळी देवाचं दर्शन घेत असते आणि सरोज आता समोर पाहत असते। तेवढ्यात कामिनी, अनिका आणि रागिनी या दोघींना काहीतरी खुणावते। ती आतमध्ये गेल्यानंतर आता अनिका ही कमळीला पाहते आणि आता ती रागिनीला म्हणते की ही तर हॉस्टेलमधून गायब झाली होती, मग अचानक येथे आली कशी, नक्की ही कुठे गेली होती। त्यावरती आता रागिनी म्हणते की मी तिला कॉल केला होता, ती येणार आहेस म्हणून। अनिका म्हणते की तू मला का सांगितलं नसेल। तेव्हा रागिनी जरा रागावतेस। रागिनी म्हणते की अगं मूर्खा, तुला कळतं का? अगं मूर्ख मुली, ती इथे कशी आली हे मला काय माहिती, तू मला काय विचारते? मी सुद्धा तिला आत्ताच बघत आहे। तेव्हा आता अनिका अगदी दात खात म्हणते की जेव्हा जेव्हा मी रुचच्या समोर जाते तेव्हा तेव्हा ही पनोती मध्येच येत असते। तेवढ्यात कमळी अन्नपूर्णा आजींच्या जवळ येते। अन्नपूर्णा आजी तिच्याकडे बघतात आणि विचारतात की काय झालं कमळी, अगं तुझा चेहरा असा का झालेला आहे? कमळी म्हणते की आजी अहो काही नाही। तर अन्नपूर्णा आजी तिच्या डोक्यावर हात ठेवतात आणि अन्नपूर्णा आजी तिला म्हणतात की अगं जर काही अडचण असेल तर पांडुरंगाला नमस्कार आणि मनोभावे प्रार्थना कर, तुझी प्रार्थना तू नक्की ऐकेल। म्हणून आता अन्नपूर्णा आजी आणि कमळी दोघे आता पांडुरंगाला हात जोडून प्रार्थना करतात। तेव्हा आता कमळी म्हणते की माझी आई लवकरात लवकर सापडून दे, इथेच कुठेतरी गर्दीमध्ये असेल, ती इकडून कुठेही जायला नको। तेव्हा सरोज मात्र आता त्या घोळक्याच्या मागे एकटीच बसलेली असते। तर अन्नपूर्णा आजी आता सगळ्यांना नमस्कार करते आणि दरवर्षीप्रमाणे तुम्ही आज सुद्धा येथे हा म्हणजे वारी घेऊन आलात। पांडुरंगाची आणि वारकऱ्यांची सेवा करण्याची तुम्ही आम्हाला संधी दिली, त्याबद्दल खरंच मनापासून मी तुमचे आभार मानते। तुमच्यासाठी आम्ही एक छोटीशी भेट आणलेली आहे, त्याचा तुम्ही अगदी स्वीकार करावा असं आम्हाला मनापासून वाटतं आणि मुख्य म्हणजे फराळ केल्याशिवाय कोणीही जायचं नाही। आणि तेवढ्यात मात्र आता वारकरी बुवांनी मात्र भजन चालू केलेलं असतं। भजन आता अगदी रंगात आलेलं असतं। कानडा हा राजा पंढरीचा म्हणून आता सगळे वारकरी भजन म्हणून टाळ्या वाजवत आहे आणि तेवढ्यात आजोबा समोरच खुर्चीवर बसलेले आहेत आणि त्यांच्या समोर मात्र आता ही म्हणजे सरोज त्यांना पाहायला मिळते। त्यानंतर आता अन्नपूर्णा आजी मात्र आता काही सगळ्या वारकऱ्यांना आता त्या भेटवस्तू देत असते। राजन आईला म्हणतो की तू तोपर्यंत वाटायला सुरुवात कर, मी बाकीच्या वस्तू घेऊन येतो। कमळी आणि निंगी आता अन्नपूर्णाला मदत करत असतात, सगळ्यांना हे गिफ्ट देत असतात आणि आता आजोबा मात्र कमळीच्या जवळच असतात। त्यांचं आता लक्ष सरोजकडे जातं। सरोज त्यांना दिसते म्हणून पांडुरंगाला हात जोडतात। मनापासून चमत्कार झाल्यासारखं होतं, कारण आज सरोज आपल्या दारी आलेली आहे, ते पण पांडुरंगाच्या वारीत हे आता आजोबांना समजतं। तेव्हा आता आजोबा मात्र तिकडे हात करून सांगण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्यांना सांगता येत नसतं। त्यांची आता प्रतिक्रिया मात्र आता वेगळीच होत राहते। ते काहीतरी आता सांगत आहे, हे राजनच्या लक्षात येते। राजन म्हणतो की बाबा काय होतं तुम्हाला? अन्नपूर्णा म्हणते की काय होतं तुम्हाला, शांत व्हा बरं, काय होतं की तुम्हाला काय दाखवायचं आहे? बाबा सारखे सरोजकडे हात करत असतात। अन्नपूर्णा म्हणते की राजन अरे हे नक्की काय दाखवतात, काय झालं बरं? आता कमळी विचारते की तिकडे कोणी आहे का नक्की? अन्नपूर्णा विचारते की काय झालं, कुणाला दाखवतात तुम्ही? तेवढ्यात मात्र आता कामिनी खाली येत असते। कामिनी आता रूम मधून खाली आलेली आहे। तर अन्नपूर्णा बाबांना विचारते की काय झालं, तुम्हाला कमळीला काही दाखवायचं आहे का? नक्की कोणाला काय दाखवायचं आहे? बाबांना बोलता येत नसतं। बाबा हातवारे करून सांगण्याचा खूप प्रयत्न करत आहे, पण कुणाच्या काही लक्षात येत नसतं। सगळे वारकरी आजोबांकडे पाहत असतात। तर कमळी आजोबांना म्हणते की आजोबा तुम्ही शांत व्हा बरं, नक्की काय होतं तुम्हाला, शांतपणे सांगा। तेवढ्यात कामिनी मात्र समोर येत असते। तर आता सरोजचं लक्ष कामिनीकडे जाते आणि कामिनीला बघून तिला सगळं काही भूतकाळ आठवतो। ती लगेच आता डोक्यावर तोंडावर पदर घेत कामिनी पासून जरा सावध होते। कामिनी रागिनीला काही
खुणवत असते आणि खुणावून मात्र आता ती बाहेर जात असते. आता सरोज मात्र हिला पाहते. कामिनी बाहेर जाता ही सरोजने बघितलेलं असतं. ती लगेच उठते आणि दरवाजात येते. कामिनीवर लक्ष ठेवून असते की ती कुठे जात आहे. तेवढ्यात कमळी विचारते की बाबा अहो तुम्ही इकडे कोणी दाखवतात का, तिकडे कोणी आहे का, थांबा मी बघून येतो. आणि तेवढ्यात सरोज धावतच बाहेर येते. आणि इतक्या दिवसातून बाबांच्या आता हाताची इतकी हालचाल होत असते, त्यांच्या सगळ्या शरीराची. ते बघून अन्नपूर्णा आजीला फारच आनंद होतो. आणि आता ती राजनला म्हणते की राजन बघितलंस का, इतक्या दिवसातून त्यांच्या हाताची किती हालचाल होते आणि खरंच किती चमत्कार झाल्यासारखं आहे. कमळी तेवढ्यात बाहेर आता डोकावून बघत असते की नक्की कोणी आहे का, बाबा कुणाला दाखवतात. पण सरोज तेवढ्यात बाहेर गेलेली असते, समोर कोणी नसते. अन्नपूर्णा आजीला फारच आनंद होतो. ती बाबांना पुन्हा विचारते की काय झालं, तुम्ही कुणाकडे बोट दाखवता. तेवढ्यात मात्र आता कामिनी गाडीतून बसून आता जाणार असते. तर सरोज धावतच येते. ए बाई तू कुठे निघालीस, ए बाई म्हणून तिच्या मागे धावत येते. कामिनी गाडीमध्ये बसून तिची गाडी आता निघून जात असते. सरोज त्या गाडीच्या मागे धावत असते. ए बाई करत आणि ती सुद्धा खाली पडते. आणि तेवढ्यात कमळी आजी मी आलोच असे बोलून धावतच बाहेर येते आणि सरोजला पाहते. आता कमळी म्हणते की आई अगं तू इथे काय करतेस. निंगी सुद्धा धावतच येते. सरोज काही ऐकायला तयार नसते. ती म्हणते की अगं उठ ना, मला जाऊन द्या, माझ्या कमळीला ती बाई घेऊन गेली, ती बाई माझ्या कमळीला मारून टाकेल, माझ्या कमळीला घेऊन गेली. म्हणून आता शांत काही सरोज राहत नसते. कमळी आणि निंगी दोघी तिला धरतात आणि कोण आहे ती बाई, कुणाबद्दल बोलतात. आणि आता सरोजला मात्र हे सगळं काही आता आठवतं कामिनीबद्दल. आणि आता ती गोळी जेव्हा तिला झाडलेली आहे तेव्हा सरोजला सगळं काही आठवतं आणि सरोज चक्कर येऊन खाली पडते. तर कमळी आणि निंगी फारच घाबरतात. आई करत आता निंगीला ती रिक्षा आणायला सांगते. तेवढ्यात आता काही वारकरी धावतच बाहेर येतात. तेवढ्यात मात्र आता ही रिक्षा घेऊन येतच असते. आणि जे काही बाबा आतमध्ये सांगत आहेत तर अन्नपूर्णा आजी राजनला म्हणते अरे कोणीतरी बाहेर गेलं वाटतं. राजन म्हणतो की थांब आई तू बाबांना बघ, मी बाहेर बघून येतो. राजन बाहेर येतच असतो. आणि तेवढ्यात निंगी ही कमळीला म्हणते की रिक्षा आली आणि चल उचला आता, म्हणून सरोजला ते उचलते. कमळी आणि निंगी मात्र आता हिला सरोजला रिक्षामध्ये घालतात. आणि तेवढ्यात राजन बाहेर आलेला असतो. परंतु आता मध्ये घोळका असतो त्या वारकऱ्यांचा आणि तेवढ्यात ते दोघी निघून जातात. राजन जेव्हा येतो तेव्हा ते वारकरी झालेला प्रकार मात्र राजनला सांगतात. राजन तर विचारत म्हणजे करत असतो की नक्की काय झालं असेल. आणि तेवढ्यात मात्र आता हे दोघी डॉक्टरांकडे घेऊन सरोजला येतात. डॉक्टर सरोजला चेक वगैरे करतात आणि डॉक्टर सांगतात की हे बघा जेव्हा जेव्हा त्यांच्या मनाला एखाद्या गोष्टीचा खूप ताण येईल, त्यांचा मात्र आता एखाद्या व्यक्तीशी सामना होत आहे त्यांना जाणवेल, तेव्हा मात्र त्या असे हायपर होऊ शकतात. त्यामुळे चक्कर येऊन मात्र त्या बेशुद्ध होण्याची शक्यता आहे असं सांगतात. तर कमळी म्हणते की डॉक्टर अहो यावर काहीतरी इलाज असेल की नाही, कारण रोज तिला नवीन सामन्याशी लढा द्यावा लागतो. तर तिला काही आठवत नाही. यावरती डॉक्टर म्हणतात की मी तुमच्यावर काय संकट आलेलं आहे हे समजू शकतो आणि हे बघा धीर मात्र सोडू नका. मी तुम्हाला म्हणजे RI आणि CT स्कॅन करण्यासाठी सांगितला होता, त्याचं काय झालं. हे सर्व काही टेस्ट झाल्याशिवाय मात्र काहीच अंदाज नाही बांधता येणार. तेव्हा लगेच आता कमळी म्हणते की ठीक आहे मी सगळं काही व्यवस्थित करून घेतो. डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला ठरवता येईल की पुढची जी काही ट्रीटमेंट आहे ती कशी करायची आहे. आता कमळी म्हणते की डॉक्टर एक विचारू का, आईला पहिल्यासारखं होण्यासारखी किती चान्सेस आहे. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की सॉरी ते नाही सांगू शकत. तेव्हा मात्र आता इकडे रोहित आणि बोर्ड ऑफ डायरेक्टरचे जे काही मॅनेजमेंट आहे त्यांच्यासोबत मीटिंग असते आणि त्यामध्ये ऋषी सुद्धा असतो. आता रोहित येतो आणि म्हणतो की सॉरी मला येण्यासाठी उशीर झाला, एका क्लायंटशी मी बोलत होतो आणि सॉरी. आणि तेव्हा तो आता तेथे येऊन बसतो आणि बसल्यानंतर मात्र आता तो ऋषीकडे बघत असतो आणि ऋषी त्याच्याकडे बघत असतो. तेव्हा मात्र आता रोहितला जे काही ते दोघांमध्ये भांडण झालेलं आहे सरोज काकीवरून, आता ऋषीने रोहितची गचंडी सुद्धा धरलेली असते. हे सर्व क्षण आठवतात. रोहित आता हे आठवल्यानंतर ऋषीकडे बघत म्हणतो की मला तर असं वाटतं आज मात्र आपली जी काही मीटिंग आहे तर ती बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या आणि मॅनेजमेंट यांच्यामध्येच आहे आणि जे बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये नाही त्यांना ह्या मीटिंग मध्ये बसून देणं ही खूप मोठी चूक आहे. कारण आपल्याला खूप महत्त्वाच्या एका विषयावर डिस्कशन करायचं आहे आणि त्या बाबतीत काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत. रोहित पुढे म्हणतो की ऋषी इनामदार यांचे सगळे जे काही बोर्ड ऑफ डायरेक्टरचे अधिकार आहे ते नयनतारा इनामदार यांनी काढून घेतलेले आहेत. त्यामुळे त्यांना कुठल्याही मीटिंग मध्ये इन्व्हॉल्व नाही होता येणार. त्यामुळे त्या ऋषी इनामदार यांनी येथे काहीच सहभागी होऊ नये असं मला वाटतं आणि त्यांनी त्यांची चेअर सोडावी. तेव्हा आता ऋषी म्हणतो की ह्या कंपनीला ग्रो
करण्यासाठी आणि या प्रोजेक्टला सक्सेसफुल करण्यासाठी तसंही याची गरज नाही. माझ्यासाठी आता सगळ्यात जास्त एज्युकेशन जास्त महत्त्वाचं आहे आणि ते मीच करेल. त्यामुळे तसंही मला ह्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंगमध्ये काही आता इंटरेस्ट नाही. पेन आणि फाईल तिथेच टाकून मात्र आता रोहितकडे बघत तेथून तोऱ्यातच निघून जातो. आता रोहितला फारच आनंद होतो. रोहित म्हणतो की ऋषी, तू त्या गावठी मुलीसाठी माझ्याबरोबर भांडलेला आहे, त्यामुळे बघ आता काय होतं. आता कंपनीच्या प्रत्येक आता निर्णयामध्ये तुला असंच बाजूला करत राहील, लक्षात ठेव. प्रत्येक ठिकाणी मी तुला ब्लॉक करत राहील, लक्षात ठेव. त्यानंतर मात्र आता लगेच इकडे अन्नपूर्णा आजींनी डॉक्टरांना बोलवलेलं असतं. बाबांना डॉक्टर चेक वगैरे करत असतात आणि हातांची हालचाल वगैरे झालेला आहे तर ते सगळं काही सांगतात. खरंच डॉक्टर आजपर्यंत मात्र त्यांनी इतकी हालचाल कधीही केली नव्हती. हे ऐकून मात्र डॉक्टर म्हणतात की अरे वा, तर खूपच चांगली गोष्ट आहे. त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे आणि ते काही दिवसात चालायला सुद्धा लागतील. अशीच जर ते मात्र आपल्याला म्हणजे सुधारणा त्यांनी दाखवली तर काही थोड्या दिवसात मात्र ते थोडं बोलायला सुद्धा सुरुवात करते. तेव्हा अन्नपूर्णा आजी खूप खुश होते आणि डॉक्टरांना म्हणते की डॉक्टर, खरंच असं जर घडलं तर त्यापेक्षा आनंदाची दुसरी कोणतीही गोष्ट नसेल. तेव्हा आता राजन म्हणतो की खरंच ना, बाबाचा आवाज ऐकून मात्र खरंच किती वर्ष झालेले आहेत आणि आता कधी एकदा बाबा बोलायला लागतील असं मला झालेलं आहे. तेवढ्यात कामिनी आता हे सर्व चोरून ऐकत असते. कामिनी हे सर्व ऐकून म्हणते की बापरे, हा म्हातारा जर बोलायला लागला आणि चालायला लागला तर माझं सगळं काही आता हा सगळ्यांना सांगेल. तो सगळ्यांना सांगेल की मीच याला मारण्याचा प्रयत्न केलेला होता. बाबांचे दोन्ही अपघात कसे केलेले आहे हे मात्र कामिनीला पुन्हा सगळं काही आठवतं. तेवढ्यात आता अन्नपूर्णा आजीचं लक्ष कामिनीकडे जातं. आता अन्नपूर्णा आजी लगेच विचारते की कामिनी, तू इथे दरवाजाजवळ काय करते? लगेच आता हसत आतमध्ये येते आणि म्हणते की अगं उभी नव्हते, डॉक्टर आलेले आहे हे कळाले दादाला तपासण्यासाठी, म्हणून हातातील काम टाकून धावत आले आणि डॉक्टर कशी आहे माझ्या दादाची तब्येत, किती दिवस त्याला हे असं जपावं लागेल म्हणून मुद्दाम आता दादाची खूप काळजी आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत असते. मी वाट बघते की माझा दादा केव्हा माझ्याशी बोलायला लागेल. एकदा की तो बोलायला लागला तर मला त्याच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत. मी खरंच सांगते, खूप वर्ष झालं मी त्याच्याशी काही बोललेच नाही म्हणून आता मुद्दाम काळजी असल्याचं नाटक करत असते. तेव्हा अन्नपूर्णा आजी तिला म्हणते की पुरे कामिनी, त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे, हे तुला समजलं ना तेवढं पुरेसं आहे, त्यामुळे तू आता म्हणजे बाहेर निघून जा. आता कामिनी हात जोडते आणि म्हणते की परमेश्वराची कृपा आणि लगेच आता बाहेर निघून जाण्याचं नाटक करते. पण तेथे उभी राहते, ऐकत असते की नक्की काय म्हणतात. तर अन्नपूर्णा आजी आता राजनला म्हणते की राजन, दुपारी नक्की काय झालं असेल, कशामुळे मात्र त्यांनी इतकी हालचाल केली असेल बरं. मात्र राजन म्हणतो की आई, मी गेटपर्यंत गेलो होतो पण तेथून जाईपर्यंत मात्र कोणीतरी रिक्षातून बसून निघून गेले. तेव्हा आता लगेच डॉक्टर म्हणतात की हो, त्यांनी तेथे काहीतरी जुनी आता म्हणजे कोणाला तरी बघितलं असेल म्हणून जुनी आठवण त्यांच्या मेंदूमध्ये जागृत झाली असेल किंवा एखादा प्रसंग, एखादी व्यक्ती ज्याच्याकडे बघून त्यांना तो प्रसंग परत आठवला असेल. तेव्हा अन्नपूर्णा आजी विचारते की असं काय बघितलं तुम्ही आणि कुणाला बघितलं बरं. राजन, तू तर बाहेर गेटपर्यंत गेला होता, मग तेथे कुणाला तू जाताना बघितलंस का? राजन म्हणतो की हो, मी गेलो होतो पण गेटपर्यंत ती व्यक्ती रिक्षात बसून निघून गेली होती. कामिनी सुद्धा विचार करते की ह्या म्हातारीने नक्की कुणाला बघितलं असेल म्हणून याला इतका उत्साह आलेला आहे. त्यानंतर इकडे कमळी आता म्हणजे नर्सला विचारत असते की आता हे सर्व कधी करावं लागेल. तर नर्स म्हणतात की लवकरात लवकर करा म्हणजे डॉक्टरांना पुढची ट्रीटमेंट करता येईल. तेव्हा निंगी आता कमळीला विचारते की काय झालं अगं, तू डॉक्टरांना विचारलं की काकीची टेस्ट कधी करायच्यात म्हणून. तेव्हा आता कमळी म्हणते की अगं, लवकरात लवकर करण्यासाठी सांगितलेले आहेत आणि 30,000 रुपये खर्च येणार आहेत. हे ऐकून निंगी म्हणते की काय बोलतेस. निंगी म्हणते की काय बोलतेस अगं, इतके पैसे कुठून आणायचेत. कमळी म्हणते की हो ना, माझं डोकंच चालना झालेलं आहे कारण आता उपचार तर करावे लागतील आणि तिची तब्येत तर आणखीन खराब होत चाललेली आहे. तर निंगी म्हणते की आपण एक काम करू, ऋषी सर किंवा राजन सर यांना सांगू. तेव्हा आता कमळी म्हणते की नाही निंगे, अगं पैशासाठी मला कुणावर हात नाही म्हणजे उचलायचा. आणि तेथेच मात्र आता जो काही कोचिंग क्लास करणारा शिक्षक आहे आणि तो येतो आणि कमळीला विचारतो आणि कमळीला म्हणतो की तुम्ही अन्नपूर्णा कॉलेज आहे तर त्यामध्ये नंबर 1 ने पास झालेले आहात आणि त्यासाठी तुम्ही आता एक काम करा, आमच्याकडे कोचिंग क्लाससाठी ॲडमिशन घ्या आणि जर तुम्ही आमच्याकडे ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला 50,000 रुपये मिळतील. आता कमळीला मात्र अगोदर ती म्हणलेली असते की मला ॲडमिशन नाही घ्यायचं, परंतु ते शिक्षक म्हणतात की हे बघा, तुम्ही आता ॲडमिशन कुठेही घ्या परंतु आता क्लाससाठी आमच्याकडे या, मी तुम्हाला 50,000 रुपये देतो. आता 50,000 रुपये म्हटल्यानंतर कमळीला फारच आनंद होतो. तेव्हा कमळी म्हणते की अहो, हे तर भारी आहे, म्हणजे
मला ॲडमिशन घ्यायला लावतात आणि ॲडमिशनच्या नावाखाली मात्र तुम्ही माझी जाहिरात करता तर त्याचे तुम्ही मला पैसे देणार. हे बघा सर, माझं ट्युशन माझं स्वप्न आहे आणि त्याचा असा बाजार होताना मी नाही बघू शकत. आणि विद्यार्थी क्लास का लावतात, त्यांचा सराव व्हावा यासाठी. जर कॉलेजमध्ये नीट काही व्यवस्थित अगदी समजलं नसेल तर परत मात्र विचारता येतं आणि व्यवस्थित अभ्यास करता येतो. जर सगळेच हुशार विद्यार्थी क्लासमध्ये येणार असतील तर मग क्लासचा काय उपयोग आहे बरं. आणि ज्याला सगळं येतं, ज्याचा अभ्यास सुद्धा चांगला आहे आणि त्याने मात्र तुमच्या क्लासमध्ये काय यायचं बरं, सांगा बरं. हे बघा, तुम्हाला जर वाईट वाटलं असेल तर सॉरी, परंतु मला तुमच्या क्लासमध्ये येण्यासाठी इंटरेस्ट नाही. तेव्हा आता निंगी म्हणते की कमळे तुला कळतं का, अगं त्याचे पैसे तुला मिळणार होते. तर कमळी म्हणते की मला नकोय पैसे. निंगी म्हणते की अगं पण तू हे सर्व कसं करणार आहे. तर कमळी म्हणते की तू आईला घेऊन पुढे जा आणि आता मला माहिती आहे की मला काय करायचं आहे ते. तेव्हा मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.